नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट रोहन पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहोत अलिबाग तालुक्यातील मापगाव जवळील डोंगरावर वसलेल्या श्री कणकेश्वर मंदिराच्या दर्शनाला। श्रावण सुद्धा सुरू झालेला आहे आणि भाविकांची प्रत्येक श्रावणी सोमवारी या मंदिरावर प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि या मंदिराचा आजूबाजूचा परिसर सुद्धा निसर्गरम्य आहे, जो आपल्याला या ब्लॉग मधून पाहायला मिळणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या श्री कणकेश्वर मंदिराच्या ब्लॉगला। मित्रांनो, आपण मापगावात पोहोचलेलो आहोत। समोर आपल्याला कमान दिसत आहे, ज्याच्यावर श्री क्षेत्र कंकेश्वर ग्रुप ग्रामपंचायत मापगाव असे लिहिलेले आहे। मित्रांनो, पाऊस सुद्धा इथे पडून गेलेला आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि त्या टेकडीवर सुद्धा ढग आलेले आहेत। कदाचित आपल्याला टेकडीवर पाऊस सुद्धा बघावयास मिळणार आहे। तुम्ही जो समोर डोंगर पाहताय त्या डोंगराच्या पलीकडे श्री क्षेत्र कंकेश्वराचे मंदिर आहे। आपल्याला तो डोंगर चढून पलीकडे जायचे आहे। आता आपण कार पार्क केलेली आहे आणि आता आपण ही टेकडी चढायला सुरुवात करणार आहोत। समोरच आपल्याला ही सुंदर अशी मोठी कमान पाहायला मिळते। थोडंसं पुढे आल्यावर उजव्या हाताला हे सुंदर छोटंसं मंदिर पाहावयास मिळते आणि थोडं पुढे आल्यावर डाव्या बाजूला मंदिराबद्दलची माहिती लिहिलेली पाहावयास मिळते। श्री क्षेत्र कंकेश्वर अलिबाग जवळ कोकण किनाऱ्यावरील एक लोकप्रिय ठिकाण आहे, जे थंड हवामानासाठी आणि शिवाच्या जुन्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। अलिबागपासून अनुक्रमे 12 किलोमीटर आणि 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मापगाव आणि जिराड गावाजवळ एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर आहे। ही टेकडी जवळपास 1200 फूट उंच आहे आणि मंदिरात जाण्यासाठी 650 पायऱ्या चढून जावे लागते। थोडंसं वरती आल्यावर तुम्हाला सुंदर असे दृश्य पाहावयास मिळते। आत्ता आपण 225 पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता मागे ओम नमः शिवाय लिहिलेलं बोर्ड सुद्धा आहे। थोडासा पाऊस पण थांबलेला आहे, पण जोरात वारा सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता सुंदर हिरवगार आता इथून आपण वरती जाणार आहोत। इथून पुढे 425 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत। थोड्या थोड्या अंतरावर छोटे छोटेसे दुकानं सुद्धा पाहावयास मिळतात। ह्या म्हाताऱ्याच्या 2 मांड्या आहेत असे बोलले जाते। तुम्ही पाहू शकता समोर समुद्र दिसत आहे आणि त्या समुद्रामध्ये असलेली ती 2 खंदेरी उंदेरी अशी बेटे आहेत।
कंकेश्वर हे टेकड्यांचे जंगल आणि शांतता अनुभवायचे ठिकाण आहे. अरबी समुद्र आणि खांदेरीचा किल्ला तसेच संपूर्ण डोंगराळ प्रदेशाचे सौंदर्य बघायचे असेल तर कंकेश्वर हे 2 ते 3 दिवस विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे. कंकेश्वर टेकडीवर विविध प्रकारच्या वनस्पती, पशु, पक्षी आणि सरपटणारे प्राणी सुद्धा पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपण आता अर्धा टप्पा पार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की देवाची पायरी आहे आणि इथे इथून पुढे 350 पायऱ्या आपल्याला चालत जायच्या. लेट्स गो. मापगावावरून चढत असताना टेकडीच्या मध्यभागी नागोबाचा टप्पा आणि देवाची पायरी नावाची प्रसिद्ध पायरी दिसते, कारण मंदिराच्या बांधकामानंतर देवाने स्वतः येथे पाऊल ठेवले असे म्हणतात. आपणास गायमंडी म्हणजे गायीचे शिल्प सुद्धा पाहावयास मिळते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता चारी बाजूने जंगल आहे. ढग पण खाली उतरलेले आहेत. थोडेसे पुढे आल्यावर आपल्याला एक छोटेसे मंदिर दिसते. थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला एक कुंड दिसते, जे लाल दगडाने बनवलेले आहे, ज्याच्या चारी बाजूंनी पायऱ्या आहेत. पाणी खूप खोल आहे आणि थंड आहे आणि लोक येथे पवित्र स्नान करण्यासाठी येतात. या टाकी किंवा तलावाच्या निर्मितीबद्दल अनेक दंतकथा आहेत आणि असे मानले जाते की हे महान हिंदू देव भगवान ब्रह्मदेव यांनी बनवले आहे. थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला श्री कंकेश्वर प्रसन्न नावाचे हॉटेल पाहावयास मिळते. फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत. कंकेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर आहे. ही होयसाळ शैलीची रचना आहे. याचे 2 भाग आहेत, सभामंडप आणि गाभारा.
मित्रांनो, पाऊस भरपूर चालू आहे, थांबायचं बिलकुल नाव घेत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता ढग पण खाली उतरलेले आहेत, पूर्ण धुकं झालेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघताय तेच कणकेश्वराचं मंदिर आहे. आपण थोडा वेळ वेट करूया, ते पूर्ण धुकं गेल्यानंतर शूट करूया. श्री पद्मनाशी रेणुका देवी या श्री कणकेश्वर यांच्या पत्नी आहेत. पद्मनाशी रेणुका मंदिर हे क्षेत्र कवडे गावातील अलिबाग येथे असलेल्या 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. कणकेश्वराचे जुने नाव मुकुंदेश्वर आहे. तेथे पद्मनाशी मुकुंदेश्वर विवाह म्हणून ओळखले जाते. हे कणकेश्वर आणि पद्मनाशी देवी हे दोन्ही मंदिर अलिबागमधील प्रसिद्ध मंदिर आहेत.
मित्रांनो, कणकेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.